आलो रे बा आम्ही. तर पब्लिक स्वागत आहे तुमचं ऑरेंज सिटीच्या नेक्स्ट पार्टमध्ये. तर पब्लिक या ब्लॉगमध्ये आपल्याला जायचं दीक्षाभूमीले निघालो. मग आम्ही गाडीतनी बसून दीक्षाभूमीला जाण्यासाठी आलो. मग आम्ही दीक्षाभूमीवर लागली होती. मग बुक सगळ्या रे केला. मग भाऊ आम्ही नाश्ता, एवढी मोठी पब्लिक होती भाऊ आमच्यासोबत. मग डब्बे बी उघडले. मग आम्ही आमचे आता आपण दीक्षाभूमी पाहिले थोडासा म्हणजे साईड ना गेलो. मग आम्ही अंदर ते पाहू. अंदर होते भाऊ गौतम बुद्ध वगैरेच्या मूर्त्या होती भाऊ. अरमान पब्लिक होती अंदर बी. लय गर्दी होती पण तिथं. दिसलं मग दीक्षाभूमीचं उडन मॉडल. आलो मग आम्ही सूचना फलकापाशी वाचत बसलो. मग सूचना फलक त्याच्यावर त्याच्या बर्थ डेट वगैरे सगळं काही लिहिलं होतं भाऊ. हे पाहू मग आमच्या गावातली पब्लिक होती एवढी मोठी. गेलो ना मग वाचत हे पाहू. मग दिसली मग गोल्डन मूर्ती. गेलो ना तिथे बी कॅमेरात आमच्या सोबतच्या पब्लिकचे काढले. मग आम्ही फोटो निघालो. मग आम्ही बाहेर आता काढायचा तो भाऊ आम्हाला ते फोटो दीक्षाभूमी सोबतचा राहिले. मग सगळी पब्लिक उभी. हे पाहू अशी होती दीक्षाभूमी. तो बाहेर आम्ही थोडा इकडे बी थोडंसं आहे. मग आम्हाला तिथे एक पोलीस सर त्याच्यासोबत बोलचाल करून निघालो. मग आम्ही समोर घालून मग सगळं हे भाऊ दीक्षाभूमीचा रात्रीचा लुक बी खतरनाक आहे ना. आणि त्या साईडनं मूर्त्या होत्या भाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाची. तर पब्लिक आता निघणार होतो आम्ही थोड्याच वेळात. हे भाऊ रात्रीचा लुक दीक्षाभूमीचा कम खतरनाक दिसते लाईटाच्या ना. निघालो मग हे भाऊ फॉर्च्युनर आहे ना, खतरनाक आहे ना फॉर्च्युनर. तर आपल्या जात होतो भाऊ आता मोर भवन मध्ये. कारण आता जात होतो आपल्याला काकाच्या घरी. काकाचं घर म्हणजे नागपुरातच. आलो मग आम्ही मोर भवन मध्ये. असं होतं भाऊ मोर भवन. आता या बस डेपो मध्ये काका बी होते काम करायले. काकाने केलं मग त्याच्या राहिलेलं काम. आणि आम्हाला जात होतं भाऊ आता घरी. तर भाऊ हे पहा मग नागपूरची मेट्रो खतरनाक आहे. नागपूरची मेट्रो. तर पब्लिक आता जात आपल्याला घरी. इथं बस उभी होती पण बस हाऊसफुल होती ना. तर आम्ही पाहिली मग दुसऱ्या बसची वाट आली. मग दुसरी बस बसलो. मग बसमध्ये आता जात होतं आपल्याला घरी. निघालो मग घरी जाण्यासाठी. अशी होती मग आमची बस. खतरनाक आहे भाऊ. उद्या बी नागपुरात आहे. नागपूरचे ब्लॉक कंटिन्यू होणार आहे. मिनिमम 3 days. मिनिमम 5 एक ब्लॉक तर नागपूरचे कंटिन्यू होणार आहे. भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.